त्या बॉलिंग बॉटल समोर ठेवलेल्या आहेत आणि विशिष्ट अंतरावर उभं राहून ती अचूक उडवायची आहे. 10 संधी. ज्या वहिनींची गुणसंख्या जास्त त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. समजला ना खेळ? टप्पा पडून सुद्धा चालेल, थेट लागलं तरी सुद्धा चालेल, पण त्या बाटलीला लागलं पाहिजे. बादलीला लागून ती बाटली पडली तर उपयोग नाही. चला 1 2 3 तुमच्यापासून. 1 चला 1 थांबा. ओ 1-0. वहिनी तुम्ही या बाजूला, 4 चेंडू राहिलेले, तुम्ही या बाजूला. म्हणजे असं नको व्हायला की इकडे उंच आहे आणि इकडे खाली आहे म्हणून. नाही नाही 3 संधी बाकी आहेत. 1-1 थांबा. 1-1 ही गुणसंख्या नाही. घ्या. नाही. आणखी 5-5 चेंडू आपण देणार आहोत. आता 5-5 संधी आणखी मिळणार. मगासपासून गुलाबी तुमच्याकडे होते, आता गुलाबी तुमच्याकडे आणि हिरवे तुमच्याकडे. चला म्हणजे आता चेंडूही बदलून बघूया काय होतंय का. नाही. गणपती बाप्पा. बर 1 लवकर जोरदार. हा व्हेरी बघा. ओ वहिनी टाका. चला निकाल आपल्या समोर आहे. उपविजेत्या ठरल्या मिसाळ वहिनी. मिसाळ वहिनींना झी मराठीकडून ही भेट वस्तू. आणि आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ठरल्या खरे वहिनी. खरे वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. खेळाच्या सुरुवातीलाच काही नियम मी स्पष्ट केलेले असतात आणि सगळ्यांनी जेव्हा शंका उत्पन्न केली त्याच वेळेला तो मी नियम जाहीर केला होता. थेट चेंडू लागला तरी चालेल किंवा टप्पा पडून लागला तरी चालेल. आता या वहिनीला वाटत असेल की बरं झालं तेव्हा मी असं म्हटलं म्हणून. या वहिनीला वाटत असेल कशाला असा नियम सांगितला. हा नियम सगळ्यांसाठी असतो. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन पुढच्या भागात. नमस्कार.